आयडियल एज्युकेशन ट्रस्ट शैक्षणिक संकुलाच्या वतीनं आलेल्या सर्व मान्यवरांचं, प्रमुख पाहुण्यांचं, लाडक्या पालकांचं, आजी आजोबांचं सहर्ष असं स्वागत. दरवर्षीप्रमाणे आपण अगदी उत्साहामध्ये आजी आजोबा मेळावा या ठिकाणी पार पाडत असतो. आणि यावर्षीसुद्धा आयडियल एज्युकेशन ट्रस्ट शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय शफी इनामदार साहेब, त्याचबरोबर सय्यदनगर आणि परिसरातील युवा नेतृत्व शुएब इनामदार साहेब यांच्या संकल्पनेतून आपण आजी आजोबा मेळावा आयोजित केलेला आहे. या आजी आजोबा मेळाव्यासाठी आलेल्या सर्व लाडक्या आजी आजोबांचं, प्रमुख पाहुण्यांचं आयडियल एज्युकेशन ट्रस्ट शैक्षणिक संकुलाच्या वतीनं आणि संस्थापक अध्यक्ष माननीय शफी इनामदार साहेब यांच्या वतीनं सहर्ष असं स्वागत. काय ओळखलत का? नाही ना? अहो, हीच ती 30 वर्षापूर्वीची मुलांकी वस्ती. पण आज हीच मुलांकी वस्ती सय्यदनगर या नावाने ओळखली जाते. तुम्हाला एक गंमत सांगू का? या मुलांकी वस्तीला सय्यदनगर हे नाव माननीय शफी इनामदार साहेबांनी दिलं बरं का. पहा, हडपसरमधील मुलांकी वस्ती. या मुलांकी वस्तीमध्ये एक कुटुंब राहत होतं. त्या कुटुंबामध्ये यासीन इनामदार आणि रहमतबी इनामदार हे दाम्पत्य राहत होते. यासीन इनामदार हे रेस्कोसमध्ये माळी काम करायचे. त्याचबरोबर आपली घरची शेतीसुद्धा सांभाळायचे. या शेतीमध्ये त्यांना मदत करायच्या त्यांच्या पत्नी रहमतबी इनामदार. या दोघांनाही 11 मुलं मुली, त्याच्यामध्ये 6 मुले आणि 5 मुली. हे दोघेही जास्त शिकले नव्हते, परंतु त्यांनी आपल्या मुलांना मात्र चांगलं शिक्षण दिलं आणि त्याच्यामध्ये 3 भाऊ पोस्ट ग्रॅज्युएटपर्यंत पोहोचवले आणि 2 भाऊ ग्रॅज्युएट केले. रहमतबी इनामदार या मायाळू, दयाळू, कनवाळू होत्या. त्यांनी आपल्या सर्वच मुलांना खूप प्रेम दिलं. आणि हे यासीन इनामदार आणि रहमतबी इनामदार दुसरे तिसरे कुणी नसून ते होते आपल्या शफी इनामदार साहेबांचे आई वडील. दिवस होता 29 नोव्हेंबर 1959. यासीन इनामदार आणि रहमतबी इनामदार यांच्या पोटी 90 रत्न जन्माला आले. आणि ते 90 रत्न होते तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके शफी इनामदार साहेब. आपल्या शफी इनामदार साहेबांचं लहानपण भावंडांबरोबर अतिशय खेळेमेळीच्या वातावरणात गेलं. सरांचं इयत्ता 1ली ते 4थी पर्यंतचं शिक्षण मराठी माध्यमाच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुलांकी वस्ती या ठिकाणी पूर्ण झालं. सरांना लहानपणी वाघमारे गुरुजी भेटले आणि वाघमारे गुरुजींनी शफी इनामदार साहेबांना घडवायचं काम केलं. पुढे 5वी ते 7वी सरांचं शिक्षण पुणे महानगरपालिकेचे शाळा क्रमांक 32 मध्ये पूर्ण झालं. त्या ठिकाणी कन्हेरे गुरुजी असतील, बिशे गुरुजी असतील यांचं मोलाचं मार्गदर्शन सरांना भेटलं. 8वी ते 11वीचं शिक्षण सरांचं रयत शिक्षण संस्थेचे साधना विद्यालय या ठिकाणी झालं. आणि याही शाळेत मनेर सर नावाचं उत्तम नेतृत्व सरांना लाभलं. त्यानंतर पुढील पदवीचं शिक्षण सरांनी फ्री डिग्री ते M.Com पर्यंत वाडिया कॉलेजमध्ये पूर्ण केलं. म्हणजे ज्या मुलाचे आईवडील जास्त शिकले नव्हते त्या आईवडिलांनी खऱ्या अर्थानं एक उत्तम नेतृत्व आणि कर्तृत्ववान मुलगा घडवला, यात त्यांना सार्थ अभिमान होता. आपल्या शफी इनामदार साहेबांचं गोड असं कुटुंब पाहूयात. करते हैं विश्वास नहीं मरता है, नामुमकिन को भी
विश्वास किया करता है। सपने सच हो जाते हैं, हर दुआ काम आती है। विश्वास की डोर है ऐसी, अपनों को खींच लाती है। ये बंधन तो प्यार का बंधन है, जन्मों का संगम है, संगम है। इनामदार साहेबांचं सामाजिक कार्य जोरात सुरू होतं आणि हे सामाजिक कार्य करत असताना शफी इनामदार साहेबांचा राजकीय प्रवास सुरू झाला. सरांनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून राजकारणात पहिलं पाऊल ठेवलं. 27 जून 1984 रोजी ससाने नगर ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक लढून सगळ्यात जास्त मतांनी सर विजयी झाले. पुढे याच गोष्टीचा विचार करता सरांची ससाने नगर ग्रामपंचायतमध्ये उपसरपंच म्हणून निवड करण्यात आली. पुढे सरांनी 1997 पर्यंत ससाने नगर ग्रामपंचायतमध्ये उपसरपंच पदाची जबाबदारी सांभाळली. पूर्वी आपल्या सय्यदनगरला मुलांकी वस्ती असं म्हटलं जायचं, परंतु आपल्या शफी इनामदार साहेबांनी हे मुलांकी वस्ती नाव बदलून सय्यदनगर हे नाव ठेवलं आणि एक इतिहासच घडवला. या नामांतरण समारंभासाठी खासदार बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ स्वतः उपस्थित होते. निवडणुकीत निवडून आल्यानंतर शफी इनामदार साहेबांनी सगळ्यात पहिलं काम जर कुठलं केलं असेल तर ते म्हणजे सय्यदनगरमध्ये दफनभूमी उपलब्ध करून दिली. दिवसेंदिवस सय्यदनगरची लोकसंख्या वाढत होती आणि पाण्याचा प्रश्न सर्वांनाच भेडसावत होता. अशातच सन्माननीय शफी इनामदार साहेबांनी सार्वजनिक विहिरीहून पाईपलाईन करून पाण्याची टाकी बांधून सय्यदनगर परिसराचा पाण्याचा प्रश्न मिटवला. शिक्षण क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हातून शफी इनामदार साहेबांचा सन्मान करण्यात आला होता. त्यावेळेचा हा क्षण चित्रपट सृष्टीतील एक उत्तम कलावंत स्वर्गीय निळू फुले यांच्या समवेत शफी इनामदार साहेब. एकीकडे शफी इनामदार साहेबांचा राजकीय प्रवास सुरू होता, तर दुसरीकडे सरांनी आपला मोर्चा वळवला रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील बानकोट या ठिकाणी. सरांनी बानकोट या ठिकाणी जाऊन तब्बल 2 वर्ष प्राध्यापक म्हणून नोकरी सांभाळली. सय्यदनगर परिसरामध्ये शफी इनामदार सरांच्या पुढाकाराने लोकवस्ती वाढत चालली होती आणि येथील लहान बालकांना शिक्षणाकरता जवळजवळ 5 ते 6 किलोमीटर पायपीट करावी लागत होती. शिक्षणाचे महत्त्व जाणलेल्या शफी इनामदार सरांनी या लहान मुलांची शिक्षणाची गरज ओळखून सय्यदनगर परिसरामध्ये 1992 साली आयडियल एज्युकेशन ट्रस्ट शैक्षणिक संकुलाची स्थापना केली आणि प्राथमिक शिक्षणाची सोय करण्याकरिता समता प्राथमिक विद्या मंदिर या मराठी शाळेच्या माध्यमातून शिक्षणाचे छोटे रोपटे लावले. शफी इनामदार साहेबांनी आयडियल एज्युकेशन ट्रस्ट शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून समता प्राथमिक विद्या मंदिर ही शाळा सुरू केली. पुढे जाऊन 8वी 9वी 10वी हे माध्यमिकचे वर्ग सुरू केले आणि यालाच यासीन इनामदार माध्यमिक विद्यालय हे आपल्या वडिलांचं नाव देऊन खऱ्या अर्थानं हे नाव अमर केलं. सय्यदनगर मधील विद्यार्थ्यांना उर्दूचे शिक्षण घेण्यासाठी दूर जावे लागत होते. या गोष्टीचा विचार करत माननीय शफी इनामदार साहेबांनी आयडियल एज्युकेशन ट्रस्ट शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून अल-जदीद उर्दू प्रायमरी स्कूल आणि अल-जदीद उर्दू हायस्कूल या शाळा सुरू केल्या. पुढे जाऊन त्यांनी अल-जदीद उर्दू प्रायमरी स्कूलला आपल्या आईचे म्हणजेच लेडी रहमतबी इनामदार हे नाव देऊन मातृत्वाचा वारसा जपला. या प्रसंगी नामकरणाचे शिलान्यास करण्यासाठी पी.ए. इनामदार साहेब, शफी इनामदार साहेब व आदी मान्यवर उपस्थित होते. वादळ तुझं तू राजा आसमानीच बळ दावली. शफी इनामदार साहेबांचे सामाजिक व राजकीय कार्य
चालूच राहिले आणि याचीच दखल घेत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने त्यांना पुणे महानगरपालिकेच्या नगरसेवक पदासाठी 2007 मध्ये उमेदवारी जाहीर केली. बाकीचे सारे बाजूला भारे आला रे आला राजा तुझे रे 1984 ते 2007 या प्रदीर्घ कालावधीमध्ये शफी इनामदार साहेबांनी राजकीय धुरा सांभाळली. या राजकीय धुरेमध्ये अनेक चढउतार सुद्धा त्यांनी पाहिले, परंतु 2007 नंतर आपला राजकीय वारसा त्यांचे चिरंजीव माननीय शोएब इनामदार साहेब यांच्या हातात सोपवली. शोएब इनामदारांनी राजकीय शैक्षणिक क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केलं. हे युवा नेतृत्व सय्यदनगर आणि परिसराला विकासाची दिशा देणारं नवीन नेतृत्व ठरलं. पाहूयात. आयडियल एज्युकेशन ट्रस्ट शैक्षणिक संकुलाची स्थापना सन्माननीय शफी इनामदार साहेबांनी 1992 साली केली. तेच 1992 सालचं छोटस रोपट आज वटवृक्ष होताना आपल्याला पाहायला मिळते. आज आयडियल एज्युकेशन ट्रस्ट शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून समता बाल विकास मंदिर, समता प्राथमिक विद्या मंदिर, यासीन इनामदार माध्यमिक विद्यालय, लेडी रहमत बी इनामदार उर्दू प्राइमरी स्कूल, अल जदीद उर्दू हाई स्कूल, आयडियल इंग्लिश मीडियम प्री प्रायमरी, प्रायमरी व हाई स्कूल, आयडियल ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स. आपले आयडियल एज्युकेशन ट्रस्ट शैक्षणिक संकुल हे फक्त पुण्यापर्यंत मर्यादित न राहता ते आता रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात सुद्धा जाऊन पोहोचले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपल्या 3 शाळा चालतात. त्याच्यामध्ये पहिली शाळा इनामदार पब्लिक इंग्लिश मीडियम स्कूल पंधेरी, दुसरी शाळा इनामदार पब्लिक इंग्लिश मीडियम स्कूल शिपोळे वेसवी, तिसरी शाळा बेबी स्माइल प्री प्रायमरी स्कूल बागमंडला. अशा 3 शाळा कोकणात सुद्धा कार्यरत आहेत. आयडियल एज्युकेशन ट्रस्ट शैक्षणिक संकुलाचे समता प्राथमिक विद्या मंदिर हेच ते रोपट जे सरांनी 1992 साली लावलं होतं, म्हणजेच समता प्राथमिक विद्या मंदिर. सवेरे सवेरे यारों से मिलने बन ठन के निकले हम, रोके से ना रुके हम, मर्जी से हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी, हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे, हीच आमुची प्रार्थना, हेच आमुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे, हीच आमुची प्रार्थना.
ट्रस्ट शैक्षणिक संकुलाचे यासीन इनामदार माध्यमिक विद्यालय सेमी मराठी तू बुद्धि दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे तू बुद्धि दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे जे सत्य सुंदर सर्वथा जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे तू बुद्धि दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे हरवले आभाळ ज्यांचे होत सय्यदनगर या परिसरामध्ये उर्दू माध्यमाची सक्त आवश्यकता होती. या सगळ्या गोष्टींचा विचार करून माननीय शफी इनामदार साहेबांनी आयडियल एज्युकेशन ट्रस्ट शैक्षणिक संकुलाच्या अंतर्गत लेडी रहमतबी इनामदार उर्दू प्रायमरी स्कूलची स्थापना केली आणि हजारो विद्यार्थी उर्दू माध्यमामध्ये शिक्षण घेऊ लागले. पाहूयात. लब पे आती है दुआ बन के तमन्ना मेरी लब पे आती है दुआ बन के तमन्ना मेरी जिंदगी शम्मा की सूरत हो खुदाया मेरी जिंदगी शम्मा की सूरत हो खुदाया मेरी लब पे आती है दुआ बन के तमन्ना मेरी आधा हम खाएंगे आधा हम खाएंगे हो मेरे दम से यूं ही मेरे वतन की जीनत हो मेरे दम से यूं ही मेरे वतन की जीनत जिस तरह फूल से होती है चमन की जीनत जिस तरह फूल से होती है चमन की जीनत जिंदगी हो मेरी परवाने की सूरत या रब जिंदगी हो मेरी परवाने की सूरत या रब टन 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 सुनो घंटी बजी स्कूल की, चलो स्कूल तुमको पुकारे. पल 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 रोशनी जो मिली स्कूल की, जगमगाओगे तुम बन के तारे. टन 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 सुनो घंटी बजे स्कूल की, चलो स्कूल तुमको पुकारे. पल 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 रोशनी जो मिली स्कूल की, जगमगाओगे तुम बन के तारे. कॉपी और किताबें सारी स्कूल देगा
यूनिफॉर्म भी तुम्हारी। स्कूल देगा, स्कूल देगा। स्कूल अब घर से दूर नहीं है, कम हो गए फासले, पहुंचोगे स्कूल के गेट पर तुम। थोड़ा सा भी जो चले, प्यार और नरमी से तुमको पढ़ाएंगे टीचर है ऐसे भले। सच 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 रीत अब है यही स्कूल की, कभी टीचर न बच्चों को मारे। Space for learning and growth with a playground, a well-stocked library, computer and science labs, e-learning classrooms, CCTV safety, counseling sessions, and disaster management programs. We ensure students learn in a safe and supportive environment. Our day begins with a morning assembly. Students say their prayers, the pledge, and the national anthem with pride in their hearts. In classrooms, small morning meetings help students start the day positively. Our teachers are dedicated, passionate, highly educated, caring, and skilled. They guide every child to learn, think, and grow with confidence. Student leadership thrives here with a democratically elected Council of Ministers through the investiture ceremony. Parents stay connected through regular PTMs. At Ideal English Medium School, learning goes beyond the classrooms with visits like the Suzlon trip, participation in Teach for India events, showcasing our chess club, and our journey in learning the Indian Sign Language. We celebrate culture and community through First Day activities, Children's Day, Independence Day, Republic Day, and more. Students also learn responsibility through class cleanups, plantation drives, and awareness programs like the street play on waste segregation. Health is supported through eye checkups and wellness drives. All work and no play makes Jack a dull boy. From cricket to football, kabaddi to kho-kho, our students explore their physical potential, with one of our students winning the DSO district level kickboxing competition and our students representing the school in many other sports. Our students leave our gates not just educated, but empowered and ready to lead the world. And for this, we extend our sincere gratitude to our primary principal, Mrs. Vijaya Jadhav ma'am, our high school principal, Mrs. Jayashree Langote ma'am, and to all our teachers from pre-primary, primary, and high school, along with our guiding lights, the members of the Ideal Education Trust, whose vision, guidance, and support make this journey possible. Thank you. आठ समंदर अपना अंबर खोज ले अब तू अपने दम पर भूख मार के धूल झाड़ ले छोड़ छाड़ के सारे छप्पर आठ समंदर अपना अंबर खोज ले अब तू अपने दम पर भूख मार के धूल झाड़ ले छोड़ छाड़ के सारे छप्पर खोल दे पर 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 आयडियल एज्युकेशन ट्रस्ट शैक्षणिक संकुल फक्त पुणे जिल्ह्यापर्यंतच मर्यादित न राहता आता तिच्या शाखा रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील शिपोळे वेसवी पर्यंत जाऊन पोहोचलेल्या आहेत. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय शफी इनामदार साहेबांनी शिपोळे वेसवी या ठिकाणी आयडियल एज्युकेशन ट्रस्ट शैक्षणिक संकुलाचे इनामदार पब्लिक इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेची उभारणी केलेली आहे आणि ही शाळा आज आकाशामध्ये उत्तुंग भरारी घेताना दिसते. पाहूयात. सपनों को बस्ते में रख कर चले हम, उम्मीदों के पथ पर घर से चले हम. सपनों को बस्ते में रख कर चले हम, उम्मीदों के पथ पर घर से चले हम. स्कूल 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 चले हम, स्कूल 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 चले हम, स्कूल 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 चले हम.
अफसर बन गई तो आपको मुझ पर नाज होगा ना? हम जो बन ना सके थे कभी, काटी जैसी भी हो जिंदगी, पर अपने बच्चों को हम देंगे उनकी राहें